एक कथा जी हजारो वर्षापासून प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे. एक योद्धा जो फक्त राजा नव्हता तर धर्माचं प्रतीक होता आणि एक चित्रपट जो भारतीय सिनेमाचा इतिहास बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्या चित्रपटाबद्दल ज्याची वाट संपूर्ण जग पाहत आहे. रामायण. 24 जुलैला या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज होणार आहे आणि सोशल मीडियावर आधीपासूनच एकच चर्चा सुरू आहे. हा चित्रपट भारतीय सिनेमाचा नवा अध्याय लिहिणार का? ट्रेलरची उत्सुकता. कल्पना करा, अंधारातून हळूहळू एक दिव्य प्रकाश समोर येतो. शंखनाद घुमतो. पार्श्वभूमीत संस्कृत मंत्र आणि कॅमेरा हळूहळू श्रीरामाकडे सरकतो. हे दृश्य जर ट्रेलरमध्ये असेल तर थिएटरमध्ये अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. कथा. या पहिल्या भागात आपल्याला दिसू शकतात अयोध्येचा राजवाडा, राजा दशरथ, विश्वामित्राचे आगमन, सीता स्वयंवर, भगवान शिवाचे धनुष्य आणि तो ऐतिहासिक क्षण जेव्हा श्रीराम धनुष्य उचलतात. संपूर्ण सभागृह थरथरून जाते. त्यानंतर वनवास, दंडकारण्य, सुपर्णखा, सुवर्णमृग आणि सीतेचं अपहरण. याच क्षणी कथा एका वेगळ्याच वळणावर जाते. रणबीर कपूरचा श्रीराम. रणबीर कपूरला आपण अनेक भूमिकांमध्ये पाहिलं आहे, पण श्रीराम ही भूमिका केवळ अभिनयाची नाही, ही जबाबदारी आहे. जर त्याने शांतता, संयम आणि करुणा पडद्यावर तितक्याच ताकदीने दाखवली तर हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा परफॉर्मन्स ठरू शकतो. यशचा रावण. आणि आता रावण ज्ञानाचा महासागर, पराक्रमाचा पर्वत, पण अहंकाराने ग्रासलेला राजा. जर यशने हा रोल पूर्ण ताकदीने साकारला तर प्रत्येक एंट्रीवर थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजू शकतात. व्हिज्युअल्स. कल्पना करा, सोन्याची लंका, आकाशाला भिडणारे राजवाडे, उडणारे पुष्पक विमान, विशाल समुद्र आणि हजारो वानराची सेना. जर हे सर्व जागतिक दर्जाच्या व्हीएफएक्समध्ये पाहायला मिळालं तर भारतीय सिनेमासाठी हा मोठा टप्पा ठरू शकतो. बॅकग्राऊंड म्युझिक. रामायण म्हणजे फक्त दृश्य नाही, तो अनुभव आहे. जेव्हा शंख, ढोल, तबला आणि ऑर्केस्ट्रा एकत्र घुमतील तेव्हा प्रत्येक सीन अधिक प्रभावी वाटू शकतो. ट्रेलरमध्ये काय पाहायला मिळू शकतं? श्रीरामाची पहिली झलक, सीता स्वयंवर, रावणाची दमदार एंट्री, वनवास, जटायूंचं युद्ध आणि शेवटी एक असा शॉट जो ट्रेलर संपल्यानंतरही मनात राहील. समारोप. मित्रांनो, हा चित्रपट किती मोठा ठरेल हे ट्रेलरनंतर अधिक स्पष्ट होईल. पण एक गोष्ट नक्की, रामायण ही केवळ कथा नाही, ती भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. आता सगळ्यांची नजर 24 जुलैच्या ट्रेलरवर आहे. तुम्हाला सर्वात जास्त कोणाची वाट पाहत आहात? श्रीराम, सीता की रावण? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिनेमॅटिक अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.